मैदानात आलाय। इतकी खेळाला आपलंसं करणारी माणसं या खेळात आहे। एवढा प्रचंड मोठा खेळ आहे, आर्थिक उलाढाल प्रचंड मोठी आहे। सुटला सेमीफायनल 7 सुटला आणि 7 मध्ये सुद्धा 10 गाड्यांच्या मध्ये लढत चालू आहे। कोण होणार 7वा बैलगाडी मालक, फायनलचा मानकरी। लढत चालू आहे भावामध्ये, अतिशय सुंदर अशा गाड्या पळतात, परंतु शेवटच्या क्षणाला बाजी कुणी मारली? बारक्यानं मारली का मोठ्यानं मारली? रायफलनं मारली का सिकंदरनं मारली? निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेराकडे। बघा ना मोरे सरकार, काय इतिहास आहे या महाराष्ट्राच्या मातीचा। सर त्या बैलाची किंमत आहे 1,10,00,000 त्या माणसानं बैल मागितला 80 लाखाला दिला नाही, 90 लाखाला मागितला, 1 कोटी रुपयाला मागितला दिला नाही। बैल दावणीला ठेवडा एवढी लोक त्या बैलावरती प्रेम करतात, असा हा खेळ आहे। झेंडा पंच सेमीफायनल लावून घ्या। सेमीफायनल 7चा निकाल, सेमीफायनल 7चा निकाल आहे। भावात लढत झाली आणि त्या लढतीचा निकाल आहे। ज्या बैलाला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून संबोधलं जातं, असा रायफल आणि राजा। सेमीफायनल 7चा निकाल आता। आज क्रमांक 9 धावलेली गाडी घरणीकरांचा हिंद केसरी राजा, अनिल माने घरणीकरांचा राजा आणि सचिन शेठ चव्हाण वाई सप्त हिंद केसरी रायफल ही गाडी फायनल साठी पात्र। आणि आज क्रमांक 10 वर धावलेली गाडी हिंद केसरी फायनल सम्राट पांडुरंग शेठ किसनराव काळे गव्हाणवाडी यांचा नखऱ्या आणि पहिला सचिन शेठ चव्हाण वाई यांचा छोटा पॅकेज बडा धमाका सिकंदर ही गाडी